मामा बरं आहे का? या बच्चे बुवा काय म्हणताय? मग काय चाललंय आता? आमचं काय चालणार रे, इकडं वावरत पाणी ना आम्ही इकडं निवांत. बऱ्याच दिवसांनी दिसले. आता आम्हाला मस्त सवड आहे, तुम्ही जे ना इकडं. बरं मी काय म्हणतो, हे बोलायचं होतं तुम्हाला. बोला की काय म्हणताय? आता म्हटलं मामा आहे तुम्ही, हा आपल्या तुमच्या मुलीचं तुम्ही मला असं वाटतं मुलगा बघायला चालू केलं होतं वाटते. हा आता बघायचं एकदम फर्स्ट क्लास सरकारी नोकरीवाला पोरगा भेटला की बाहेर उडून द्यायचा तिचा त्या आईला द्यायच्या. नाही म्हणलं आपल्या घरातच मुलगी राहिली असती, थोडा विचार केला असता तुम्ही पण. घरात ठेवायची गोष्ट आहे का? पोरगी घरात ठेवायची गोष्ट आहे का? अहो सोनं सुद्धा माणसाने घरात ठेवू नये, काळ बदललाय. पोरगी तर आमची सोन्याहून भारी ज्या मायला सकाळून. अहो तुमच्या घरात नाही म्हणत, पण कसं तुमची बहीण वगैरे सांभाळायला असेल तर नाही का थोडं. आता दिली असती बरं का बहिणीच्या घरी, पण तुला सरकारी नोकरी आहे का? आहे का सरकारी नोकरी तुला? तू असा सोंग्यावानी बोंबलत हिंडतो आणि तुला पोरगी देऊन काय करायचं मी? हा तू आली होय. काय लागलं होतं इथं? काय नाही काय म्हणतो? ह्यो म्हणतोय की आता लाजायचंय काय त्याला? जे असं ते तोंडावर बोलावं माणसाने असं फाडा बोलावं, छाताडाचा भाताडा असा फास हल्ला पाहिजे, कळलं का? हे बघ यो म्हणतोय की तू याशी लग्न करायचे. हा मी म्हणलं आता सगळं ठीक आहे, पण सरकारी नोकरी पाहिजे का नाही? बरोबर आहे. हा मग MIDCत कामाला जाणार काय खरं आहे का? आज कॉन्ट्रॅक्टवर तू कामाला आहे, उद्या काढून टाकला की बोंबल. आणि तुला माहित नाही बाय माझ्या आवडी कशा आहेत त्या? शौक. अहो मामा 1 एकर काढली ना मी पण. पुढच्या महिन्यात इंडियावर घेतोय. असलं काय उपयोगाचं नाही. तुम्हाला पण एक घेतो, 2 घेऊ सोबत. मामाला काळजी करायची नाही, मामा आपलं बैलगाडीतच खुश आहे. आणि हे बघ वावर इकून तसलं गाड्या गोड्याचं मला सांगू नको. वावर इकून तर कुणी घेईन? अहो गाड्या आज उद्या नाही, वावर राहतेन का? नाही बरोबर आहे. इंडियावर जाऊ द्या बाजूला. आपण आहे ना 20-25 तोळ करू पोरीला. आहे की मग तुमची बहीण बघेन. तुम्ही काय लोड घेताय? 20-25 तोळ? मग काय नाही, पोरगी पाहिजे म्हणून सगळा बाता टाकतोय तो. 1 मिनिट. अरे बाळा 25 तोळ्याच्या गोष्टी कुठं करतो? अरे लका तू अंडरपॅन्ट बी सेकंड हँड विकत घेतोय, कळलं का? अंडरपॅन्ट आता कोण बघणार आहे त्याला? मग भोंगाळा छिड ना, कोण नाही बघणार तर. हा पटत का तुलाही? हा पटत का? दाखवायसाठी घालतो काय तू? पण असं कुठं असतं का? तुमच्या अंडरपॅन्ट कोण बघतं का आता? अरे मी तर बेडशीटच्या घालतोय, त्याला काय होते तवा? काय म्हणतोय? काय नाही आमचं महत्वाच्या विषयावर चर्चा चालली होती. अंतर्गत विषय असतात आमचे, काही बी सोयरिके असतात आमच्यात का? सोयरिके असतात आमच्यात का? हा नाही कशा जमतात सांगा मग. हा हे बघ आपल्याला कसं शौक, पोरीचं आमचं शौक महत्वाचं आहे. पोरगा आम्हाला टाकाटक पाहिजे, कमावता पाहिजे, खात्या पित्या घरातला पाहिजे. आणि तसलं वावर बिवर ऐकायच्या गोष्टी करायच्या नाही, कळलं का? ती नामर्द माणसाची कामं आहेत वावर ऐकणं, कळलं? जमिनी टेकवा, पुढच्या पिढीला दिसल्या पाहिजेत जमिनी, बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. आणि हा आमची अशी बिले शौक नाही का? पोरगी म्हणजे नोकरीवाल्याच आणि शौकीन फिवकीन. शेतकरी पाहिजे पण राजा पाहिजे. काय काही करायचंय ते करा, स्वतःच्या हिमतीवर करा आणि मग पोरगी मागायला या. आणि त्यावर जर हिचं लग्न जमलं तर लक्षात ठेवा, लग्नात यायचं अक्षदा टाकायला आणि सटकून बुंदी खायची. जावा बघा तुम्ही नाही देत तर मी बघत होतो तुमच्यासाठी. हा चालतंय. त्याला काय हातपाय दाबलं म्हणून मामा पोरगी देत नसतो. मामा तुझ्या पुढचा आहे म्हणाव. त्याला वाटला की मामा काय लगेच आपण त्याच्यावर डाव टाकू, लगेच घसरून जाईल. अरे मामा म्हणजे 7-8 कोल्ह मेले मामा जन्माला आलाय. या म्हणाव त्याला लग्नाला बुंदी खायला, सटकून खा आणि टरकून. काय बोलताय? बसा तुम्ही, मी येते जाऊन. हा